पप्पा आपण वकिलाच्या ऑफिसमध्ये का आलोय? वेंकी दादा, काही माणसांना मला माझ्या आयुष्यातून कायमचा निरोप द्यायचा आहे. एकदा का ते झालं ना की मी मेंटली फ्री होईल. आपल्या घरातल्यांना कोणीही त्रास देणार नाही आणि मी सुद्धा माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायला लागेल म्हणून आलो. चल. मी माझ्या डिसिजनवर ठाम आहे ना. नंतर नाही नाही वेंकी दादा, आता काहीही झालं ना तरीही मी माघार घेणार नाही. माझं ठरलंय. चल तू चल. सिद्धू काय पप्पांच्या खोलीत काय करताय तुम्ही? काय करते म्हणजे मी का पप्पांच्या खोलीत येऊ शकत नाही? येऊ शकता तुम्ही. चोरासारखे खालापला होता. मला ना पप्पांची इतकी काळजी वाटत होती. गोळ्या कुठे ठेवल्या त्या शोधत होते मी इथे. इकडे दरवाजाच्या मागे. हा इथे. आणि हो म्हणजे आता सगळं झालंय हा चकुली तुझं. ढेकर पण आलाय. आता शांतपणे झोप जरा, म्हणजे मला माझी सगळी कामं पटपट करता येतील. शांतपणे झोपून जा. मी लगेच गेले आणि लगेच आले. बाळा, तुझी भावना कशी निष्काळजी? तुम्ही एकटीला सोडून गेले. तू काळजी नको करू. निलंबरी काकू आहे ना, मी सांभाळते तुला. ये. चकुली? चकुली? अरे आता तरी ते ठेवून गेले. अशी कशी कुठे जाईल? चकुली? सिद्धिराज 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 सिद्धिराज, बाळ कुठेच नाही मिळत हो. पण ऐका, आपण असं हातावर हात धरून नाही बसू शकत. अजूनही आपलं बाळ मिळत नाहीये. आपण एक काम करूया का? प्लीज प्लीज आपण पोलिसात जाऊया आणि तक्रार करूया प्लीज. मी इथे खाली बघितलं, इथे सुद्धा कुठे नाही दिसलं मला बाळ. चला चला आपण निघूया लगेच. अजिबात नाही. कुठेही जायचं नाही. काय ग ए भावना, तुला देवानं थोडी तरी अक्कल दिली आहे की नाही? एवढ्या तेवढ्यानं जायचं लगेच पोलीस स्टेशन गाठायचं काय? गाडे पाटलांच्या घराची काही अब्रू आहे की नाही? को काय म्हणतील आम्हाला? यानं साधं बाळ सांभाळता येत नाही, हे गाव आणि देश काय सांभाळणार आहे? अशी चर्चा होईल सगळीकडं, समजलं? आजी, प्रश्न माझ्या बाळाचा आहे. हा, त्यामुळे उगाच त्याच्याबद्दल काही वाईट साईड ऐकून घेणार नाही. मी अजिबात थांबणार नाही इकडनं. हा, मी पण बघतो कोण आम्हाला अडवतोय ते. चला. काय चाललंय तुझं? तुझी पोरगी गेली आहे ना, बरंच झालं. त्या पनवती पोरीला परत घरी आणायचं नाही, समजलं? गप्प बस, एकदम गप्प बस.
सिद्धू. मी तुला बोललोय की माझ्या मुली विरुद्ध एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाहीये मी. सिद्धिराज तू थांब भावना, मला बोलू दे. आपली मुलगी घरात आला बसून या बाईची फालतू काहीतरी वाह्यात बडबड ऐकतोय मी. आता तू मला सांग, आपल्या घरात मुलीच्या ऐवजी जर मुलगा आला असता आणि त्यांनी पाऊल टाकला पप्पांना हा अटॅक आला असता, तू असाच बोलली असतीस? सांग ना, असंच बोलली असतीस का? काय अपशकून काय फक्त मुलीच आणतात आणि मुलगे काय शकून घेऊन येतात? हे असे जे फालतू विचार ते पहिलं बंद करायचे, कळलं? हे बघ सिद्धू, तू मान्य कर अथवा ना कर, पण माझा निर्णय झालेला आहे. ही तुझी बॅग या घरात मला नकोय, विषय संपला. समजलं? बघितलं सिद्धू, तिचं नुसतं नाव काढल्यानंतर माझ्या संपतला पुन्हा त्रास झाला. लक्षात ठेव, जर त्याला काही झालं ना, मी सोडणार नाही.